मैं आपको बताऊ हे सगळं करतील हे कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये जाऊन वाटेल तसं बरळतील. एक्साइटेड सुरुवातीला प्रेग्नंट आणि मला बिअरचे डोहायला लागले होते. मला बिअर प्यायचंय प्रेग्नन्सी मध्ये. एवढंच नाही कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये जाऊन पिसाळणार का असतील कंटिन्यू. एवढंच नाही तर चुकून मागून कुठे फॅन दिसला तर भॉकन त्याच्या अंगावर धावतील. ये लोग सब करेंगे बिसाइड्स गिविंग अस द सिनेमा वी एक्चुअली डिझर्व अँड वॉन्ट टू वॉच. आजच्या गावात नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहन. आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गाईज आज मी तुम्हाला सांगतो आज जिव्हाळ्याचा विषय मराठी चित्रपट सृष्टीबद्दल आज आपण बोलणार आहे आणि थोडीशी ज्ञान की बाजी थोडीसी बाद में करेंगे. लेकिन उसके पहले हिंदी चॅनलला जो तुम्ही सपोर्ट दिला गाईज त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. डिस्क्रिप्शन मध्ये मी हिंदी चॅनलची लिंक दिली, जाऊन क्लिक कर आणि जर व्हिडिओज आवडले तिथल्या रोस्टिंगचे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या थोडासा और रॉन्ची कर रे खरपूस विषय चेक करा. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो पहिले तर सगळ्या पॉडकास्ट चॅनलला माझी नम्र विनंती आहे, मी तुमच्यासमोर लोटांग साष्टांग सगळं घालायला रेडी आहे, पण तुम्ही प्लीज मराठी ऍक्टर्सला बोलवणं आता बंद करा. प्रॉब्लेम असा झालाय 2 खुर्च्या 2 लाईट 2 माईक पाहिल्यानंतर मराठी ऍक्टर्स आजकाल येड्यासारखं बोलायला लागलेत. आणि सचिन सर मला नाही बोलायचं, एवढ्या महान माणसाबद्दल बोलायची माझी पात्रताही नाही, पण सचिन सर आता थांबा प्लीज. अरे दत्ता गेला का? दत्ता गेला का? गेला का? नाही. दत्ता से मेरे को याद आया हे नाव मराठी चित्रपट सृष्टीमध्ये भलतंच फेमस आहे. एक दत्ता सचिन सरांकडे होता, पिक्चर बघायला धडपड करायचा. दुसरा दत्ता स्वप्नील सरांच्या घरी खाणं देखील बनवतोय. दिस इज माय किचन आणि हा दत्ता आहे. एनीबडी हु नोज मी नोज दत्ता. दत्ता नोज एव्हरीथिंग अबाउट मी. सो वन दत्ता वॉज कुकिंग फूड, अनदर दत्ता वॉज कुकिंग डायरेक्टली सचिन सर. सचिन सरांचा रिसेंटली परत एक व्हिडिओ व्हायरल झाला. सचिन सरांना 7व्या वर्षी बरंच काय काय करायचं सुचत होतं. वयाच्या 7व्या वर्षी आणि ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचं. लिटरली मी सोडा ज्यांनी मुलाखत घेतली तो सुद्धा शॉक झाला आणि त्यांनी परत खोचकपणे विचारलं 7व्या वर्षी, त्यावर पण सचिन सर हो म्हटले. 7व्या वर्षी ठरवलं. 7व्या वर्षी. आणि बाजूला प्रियाताई तोंडामध्ये कुरमुरे दाबून ठेवल्यासारखे एक्सप्रेशन करतायत. लिटरली हसणं कंट्रोल करताना दिसतायत. 7व्या वर्षी चित्रपटाचं दिग्दर्शक व्हायचं कसं काय सुचू शकतं? 7व्या वर्षी मी रोज माझा अंथरूण ओला करायचो गाईच. 7व्या वर्षी मला जेमतेम धुवायची अक्कल आली होती. मला 7व्या वर्षी चित्रपट काय हेच माहित नव्हतं. अक्षरशः माझा राज कपूरांच्या घरात जरी जन्म झाला असता तरी 7व्या वर्षी पिक्चरचा दिग्दर्शक होणं नाही पटत हो सर, नाही पटत. आणि हे मी नाही, हे लोकांनी कमेंट सेक्शन मधनं पण सरांना जाणीव करून द्यायचा प्रयत्न केलाय. ऍक्च्युली प्लीज सर तुम्ही नका करू सर पॉडकास्ट खरंच. एवढंच नाही तर रिसेंटली लक्षाबद्दल बोलताना पण सर काहीतरी डेंजरस बोलून गेले. जे सांगितलं तेवढंच करायचं, त्याच्या बाहेर नाही पडायचं, अवकातीत राहायचं. सर तुम्ही असं बोलतात की कट्यार नको तिथे घुसते सर. गाईज किपिंग एव्हरीथिंग असाइड असं असू शकतं की सचिन सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे सरांमध्ये खूपच घनिष्ठ संबंध असतील, जसं आपण आपल्या मित्राशी बोलतो एकदम हक्काने, तसंही असू शकतं. मात्र इतक्या वर्षानंतर एवढी सिनियर लेवलला गेल्यानंतर इतक्या महान प्रेमाच्या ऍक्टर बद्दल अशी स्टेटमेंट एवढ्या कॅज्युअली करणं हे तुम्हाला तरी कितपत पटतंय सर? अहो नंतर लोक मलाच बोलतात तू काऊन रोस्ट करतो. अरे पण हे काय बोलणे गाईज? या अशा सगळ्या स्टेटमेंटमुळे काय होतं ना, काही ऍक्टर फक्त चित्रपटात असतात आणि काही लोकांच्या मनात राहतात. सचिन सरांच्या स्टेटमेंटने मला टेन्शन यायला लागले. आणि मला बघितलं आणि म्हणाले अरे सचिन तू एकटा, बायको कुठे? 7-8 वर्षाचा होतो मी, लग्न नाही झालं माझं वगैरे 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 सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी माझ्याकडे बघितले, ते हसले आणि मला कळलं की हा विनोद होता आणि विनोद हा असा असावा. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. दिग्दर्शनाचा परिचय 7व्या वर्षीच झाला. पु ल देशपांडेंनी विनोदाचा परिचय 7व्या वर्षीच करून दिला. सचिन सरांबरोबर 7-8 वर्षाचे असताना बरंच काय काय घडले. खूपच हॅपनिंग लाईफ होता असं वाटतंय. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, एखादा पुरस्कार प्लीज सरना देऊनच टाका. जे आहे ते मॅटर क्लोज करून टाका. देऊन द्या एखादा पुरस्कार. नाही बघवत आणि नाही बोलवल्या जात खरंच आई शपथ. मित्रांनो संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला एका क्लिअर पर्स्पेक्टिव्हची गरज आहे, तरच काहीतरी होऊ शकतं. आणि फक्त इंडस्ट्रीज नाही तर प्रेक्षक म्हणून आपल्याला सुद्धा नीट विजनची गरज आहे. कारण आजकाल पिक्चर 8K मध्ये जरी पाहिला तरी स्टोरी ब्लर दिसती ना हो. मात्र विजनवरनं मला आठवलं, तुम्हाला जर क्लिअर विजन पाहिजे असेल तर तुमची क्लिअर विजन वाट बघताय लेन्सकार्ट मध्ये. काम करत असताना आधी मी रॅन्डम लेन्सेस घालायचो, त्याला कंटिन्यू स्क्रॅच यायचे गाईज. मी तुम्हाला सांगतो काही मराठी पिक्चर थिएटरला जेवढे दिवस असतात ना त्याच्यापेक्षा कमी दिवस माझी क्लॅरिटी टिकली हो गाईज. पण लेन्सकार्टचा फ्री लेन्स रिप्लेसमेंटनी पूर्ण गेम बदलून टाकलाय. तुम्ही लेन्सकार्टच्या स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांचे जे लेन्सेस आहेत ते कटिंग एज टेक्नॉलॉजीने इंजिनियर केलेले असतात. अनमॅच क्लॅरिटी आणि ड्युरेबिलिटी आहे. एवढंच नाही, ही वन टाइम स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे. बाकीच्या लेन्सेस पेक्षा ही खूप वर्ष टिकते. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे या लेन्सेस कम्प्लिटली फ्री आहेत. तुम्हाला फक्त वन टाइम फिटिंग चार्ज द्यायचा 199 रुपयांचा. कुठलीही हिडन कॉस्ट नाही आणि कुठलीही रिकरिंग फी नाही. त्यामुळे डझंट मॅटर की तुमचा चष्मा जो आहे कोणत्या ब्रँडचा आहे. लेन्सकार्ट तुमच्या लेन्सेस जे आहेत या प्रीमियम लेन्सेस सोबत आता बदलून देईल. या स्क्रॅच रेजिस्टंट सुद्धा आहेत, लॉंग लास्टिंग सुद्धा आहेत आणि तुमच्या डेली कामांसाठी बेस्ट सुद्धा. याशिवाय तिकडे फ्रेम्स वगैरे पण खूप भारी.
चेकआउट करायला विसरू नका गाईज. काही दिवसातच माझ्या दोन्ही लेन्सेस आल्या आणि जसं मी तो चष्मा घातला माझी विजन एवढी स्पष्ट झाली गाईज. मी तुम्हाला सांगतो स्क्रॅच रेजिस्टंट आहे, ड्युरेबल आहे आणि घालायला सुद्धा एकदम सोपं आहे. लेन्सकार्ट ऍप डाउनलोड करून तुम्ही तुमचा 199चा फ्री लेन्स रिप्लेसमेंटचा स्लॉट जो आहे हा बुक करू शकता. फक्त मी सांगतो म्हणून नाही, स्वतः पण अनुभव घेऊन बघा. ट्राय इट, बिलीव्ह इट आणि मेक द स्मार्टेस्ट चॉईस. काय तर स्विच टू लेन्सकार्ट लेन्सेस. काही मराठी सिरियलचे ऍक्टर्स पण आता येण्यासारखे वागायला लागले. रीलच्या खाली 30 कमेंट बघितले नाही की त्यांना काय होतं कोणास ठाऊक. आता ह्या ताई होत्या, या ताईंनी पण ही स्टेटमेंट काही महिन्यांपूर्वी दिलेली. एक दिवस रील आली नाही ना तर ऑडियन्स विचारतात मला मेसेंजरमध्ये जाऊन, त्या इन्स्टा मेसेंजरमध्ये, मॅम आज रील नाही आली तुमची, आमचा दिवस कसा जाणार. कौन है ये लोग, कहां से आते हैं? कोण आहे जी लोक? मला या लोकांना ना धरून मी सांगतो मी व्हायलेंट होऊन जाणार. असा कचकन का बरं अशा कमेंट करून विचारतात, डीएम करून विचारतात की कुठे आजची रील. तुम्ही बघितल्यात मॅडमची रील एकदा बघा. मला एकदम नॉस्टॅल्जिया फिलिंग आला. मला एकदम टिकटॉक मध्ये गेल्यासारखं वाटलं गाईज. आणि सकाळी सकाळी उठल्या का बरं हे बघायचंय? प्रेशर येत नाही का तुम्हाला मित्रांनो? हे सगळं ठीक होतं. अजून एक टीव्ही सिरियल वाले ऍक्टर आहेत, त्यांनी पण एक स्टेटमेंट दिली. त्यांना म्हणे प्रेग्नन्सी मध्ये बिअरचे डोहाळे होत होते. मला बिअरचे डोहाळे लागले होते. मला बिअर प्यायचंय प्रेग्नन्सी मध्ये. अरे हो, मी बाकीच्या मी इंडियन फूड खाल्लंच नाही. काय हे कोणते मला कळत नाही. मराठी चित्रपट सृष्टी जी आहे अचानक का बरं स्वतःला स्वीटनेस विनीशी कम्पेअर करायला जाते? आय हॅव नो आयडिया. मला कळत नाही आपण कोण, आपण कुठे काम करतो, आपली ऑडियन्स काय, आपण काय बोलतो, याचा काही आता पत्ता विषय नाही का? प्लीज या मराठी सगळ्या लोकांना समजा. लोक तुम्हाला आपल्या म्हणून एकदम प्रेम बिम करतात, पण तुम्ही या कुठल्या स्टेटमेंट देताय डायरेक्ट जिमी केनेल शोला गेल्यासारख्या? व्हाय टू डू दिस? ह्याच मॅडम आहेत, या एका कारवाल्याने एसी बंद ठेवला म्हणून त्याच्याशी पण भांडत होत्या आणि तोही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केलेला. एसी चालू करणार आहेस की नाही? खिडकी बंद करा. एसी तुझा 1 वर आणि गरम होतोय आम्हाला. खिडकी बंद करा, चालू करून देतो. नाही तुझा एसी 2 वर चालवणार आहेस का? नाही, एसी 2 वरती चालव रे 2 वर एसी. चालत नाही. पोलीस स्टेशनला चलत. इथे साऊथवाले पॅन इंडिया मूव्ही काढताय. 200-300 कोटी बॉक्स ऑफिस नाही, 200-300 कोटी बजेट व्हायला लागले आणि आपल्या गाडीतल्या एसी वरनं भांडतायत. अरे काय चाललंय हे? मित्रांनो, मी तुम्हाला आता साऊथचा विषय निघालाय म्हणूनच सांगतो. मराठी चित्रपट सृष्टीची अशी दयनीय अवस्था होण्यासाठी मी तुम्हाला सांगतो खूप सारे फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. आपल्याकडे टॅलेंटेड ऍक्टर नाही आहेत का? असं अजिबात नाहीये. कुठलाही पॅन इंडिया जरी सिनेमा घेतला तरी त्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे हे मराठी कलाकारच असतात. एवढंच नाही तर मराठी चित्रपट सृष्टीचा जो कणा आहे मला असं जेन्युइनली वाटतं ते आहे मराठी ऍक्टर्स. आणि ह्याच मराठी ऍक्टर्सच्या नाटकांचं कौतुक सगळ्या लेजेंडरी ऍक्टर्सने आतापर्यंत केलंय. सिनेमा इसी जबान में बना है. मराठी लोग बहुत आगे कि मराठी में हमेशा अच्छा सिनेमा बना है. साऊथची मूवी इंडस्ट्री आता 30-40 वर्षांपासून जरा दिसायला लागली आहे. मात्र मराठी चित्रपट सृष्टी ही 113 वर्ष जुनी आहे. आणि मराठी ऑडियन्स नाहीये का? असंही नाहीये. नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहे ज्यांचे भारतामध्ये 2024 पर्यंत 12 मिलियन पेड सबस्क्रायबर्स होते. याचा मोठा आकडा जो आहे यातली मेजॉरिटी जी आहे ही मुंबई आणि महाराष्ट्रातली होती. मग जे महाराष्ट्रामध्ये अशी लोक आहेत ज्यांना खरंच चांगलं कॉन्टेंट बघायला आवडतो, जे नेटफ्लिक्स सारख्या प्रीमियम प्लॅटफॉर्म्सवर दर महिन्याला 200 ते 800 रुपये खर्च करून प्रीमियम कॉन्टेंट कंझ्युम करतायत, मग मराठी पिक्चरची अशी अवस्था का होऊन? याचं डायरेक्ट उत्तर आहे कॉन्टेंट वरती. काय तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारला, वेन वॉज द लास्ट टाइम की एखादा पिक्चर आला म्हणून तुम्हाला थिएटरमध्ये पळत जावं असं वाटलं? आजकाल एखादा मराठी पिक्चर पाहिला तर थिएटर मधून पळत जावं असं वाटतं. कॅन यू बिलीव्ह? दरवर्षी मराठी चित्रपट आहेत, काही वर्षांपूर्वी हे 30 ते 50च रिलीज व्हायचे, मात्र आता 100 ते 150 मराठी चित्रपट पर इयर रिलीज होतात. यातले किती नावं तुमच्या कानावर तरी आली आहेत मला तुम्ही सांगा बरं. मराठी चित्रपट मूवीचा ऍव्हरेज जर असेल तर 1 लाख व्ह्यूअर्स पर फिल्म असतात. हिट जर कन्सिडर केले तर 5 ते 30 लाख मध्ये जातात, ज्यामध्ये दुनियादारीने टाइमपास आहे. मात्र हे जर आपण साऊथशी कम्पेअर केलं तर साऊथची ऍव्हरेज मूवी ही 5 ते 15 लाख व्ह्यूअर्सची असते आणि ब्लॉकबस्टर 50 लाख ते 1.5 कोटी. आणि जर पॅन इंडिया साऊथ फिल्म आपण धरल्या तर 3 ते 5 कोटी तिकीट्स यांचे पॅन ग्लोब विकल्या जातात. हा आकडा मराठी चित्रपटांसाठी एकदम आयडियलिस्टिक, सोडा स्वप्नांच्याही पलीकडचा असेल. तुम्ही जर लोकसंख्येवाईज कम्पेअर केलं तर मराठी पॉप्युलेशन ही ऑलरेडी तमिळ आणि तेलुगूपेक्षा ऑलमोस्ट जास्ती असं म्हणायला हरकत नाही. मग तरी सुद्धा तमिळ आणि तेलुगू सिनेमा हे मराठीपेक्षा जास्ती का चालतात? महाराष्ट्रामध्ये आहेत 1044 स्क्रीन्स, तमिळनाडूमध्ये 1125, आंध्र तेलंगणामध्ये 1103 तर कर्नाटकामध्ये 901. सगळ्यात जास्ती स्क्रीन्स असून सुद्धा मराठी चित्रपटांची अवस्था यासाठी आहे कारण मराठी चित्रपटांना भेंडी स्क्रीनच मिळत नाहीत. याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत. पहिला फॅक्टर कॉन्टेंट आहे. अतिशय रटाळ चित्रपट बघून लोकांना कंटाळा आलाय. ही तीच मराठी लोक आहेत जी पुष्पाचे स्क्रीन हाऊसफुल करतात. ही तीच मराठी लोक आहेत जे बॉलिवूडला गर्दी करतात. ही तीच मराठी लोक आहेत ज्यांनी छावा या चित्रपटाला डोक्यावर उचलून धरलं. आणि ही तीच लोक आहेत जेव्हा जेव्हा मराठीमध्ये काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करण्यात आला त्याला देखील डोक्यावर घेतलं. आणि आता रिसेंटली दशावतार पण एक प्राईम एक्झाम्पल आहे. पण आपल्याकडे मराठीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपल्या मराठीमध्ये मास एंटरटेनर म्हणजे काय याची कॉन्सेप्टच कळली नाही.
काही वर्षांपूर्वी कॉमेडी पिक्चर चालायला लागले, आडझोड सगळे कॉमेडी बनवायला लागले, सगळे चित्रपट सेम वाटायचे बघताना. आणि एवढंच नाही, मी गेलो पण नाही लंडनला, पण एवढे मराठी पिक्चर मध्ये लंडन दिसले आता की माझी जायची पण इच्छा नाही. त्या सबसिडीसाठी अख्खे लोक त्या लंडनला जातात येण्यासारखे. अँड देन ऑन टॉप ऑफ दॅट दे चिव अ लॉट ऑफ इंटेलेक्च्युअलिझम. कुठल्याही मराठी ऍक्टरचे तुम्ही आजकालचे इंटरव्ह्यू पॉडकास्ट बघा, तुम्हाला बाता एवढ्या मोठ्या मोठ्या करताना दिसतील की प्रेक्षक म्हणून मलाच लाज वाटते. पॅशनेट फिल्म मेकर्स मध्ये पण एकदम मेजर डिक्लाइन आहे. काही लोक पिक्चर यासाठी करतात कारण पोरालाच हिरो करायचे. त्या पोराला मित्रांनो मी माझ्या रील मध्ये घेणार नाही, त्याला पिक्चर मध्ये का घेताय? परेश मोकाशींनी त्यांच्या पिक्चरसाठी घर गाण ठेवलं होतं. सैराटचे म्हणे 30 ते 50 ड्राफ्ट बनवण्यात आले होते. एवढंच नाही तर मल्याळम मूव्हीज मध्ये जर तुम्ही बघितलं तर इतक्या उच्च कोटीचं काम होतं जस्ट बिकॉज दे आर पॅशनेट अबाउट व्हॉट दे डू. अँड आय ऑनेस्टली फील की मराठीला आज पॅशनेट फिल्म मेकरची देखील खूप मोठी कमतरता आहे. साऊथ मध्ये त्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण काहीतरी आणायचा प्रयत्न केला, स्वतःचा एक जॉनर डेव्हलप केला, ज्यामध्ये ऍक्शन असेल, कॉमेडी असेल, डॉन नंबर 1, मास हे चित्रपटांनी आपलं टोटल बालपण जे आहे ना हे व्यापून घेतलं होतं. आणि इट वॉज बिकॉज ऑफ दे डब्ड देअर मूव्हीज इन हिंदी आणि पॅन इंडिया टेलिव्हिजनवरती सगळ्यात पहिले साऊथ सिनेमा जो आहे हा लोकांपर्यंत पोहोचायला लागला. मराठी चित्रपट मराठी माणसांपर्यंतच धड पोहोचत नाही तर डब करायचा विषय तर सोडूनच द्या. सगळ्यात पहिले वी नीड पॅशनेट स्टोरी टेलर्स, वी नीड रिअली गुड स्टोरीज. ऑडियन्स ऑलरेडी रेडी आहे कारण महाराष्ट्रामधली ऑडियन्स ही चित्रपटांवरती पैसे खर्च करणारी आहे. आणि स्क्रीन्स असून सुद्धा मराठी चित्रपटांना स्क्रीन्स न मिळणं यामध्ये कुठे ना कुठे सरकारने सुद्धा आता इन्व्हॉल्वमेंट दाखवायची गरज आहे. मराठीमध्ये खूप पॅशनेट फिल्म मेकर्स आजही आहेत आणि प्रयत्न करतात उत्कृष्ट सिनेमा बनवायचा. मराठी मूवीलाच क्रॅश होतो आणि मग वादावादी चालू होते ती स्क्रीन्सची. मित्रांनो, इंडिपेंडेंट जर प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर असेल तर स्क्रीन्स मिळणं अजून अवघड होऊन जातं. त्यामुळे गव्हर्नमेंटने जर एखादा नियम आणला आणि मराठी चित्रपटांसाठी जर रिझर्व्ह स्क्रीन्स दिले तर आय एम प्रिटी शुअर दिस विल रिअली बूस्ट द इकॉनॉमी अराउंड मराठी सिनेमा. एनिवेज गाईज, मला असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टी जर सगळ्यांना मिळून वाचवायची असेल तर सगळ्यात पहिले पुढाकार फिल्म मेकर्सने चांगला कॉन्टेंट दाखवून घ्यावा. दुसरा पुढाकार आपण प्रेक्षक म्हणून घ्यावा की जे पैसे खर्च करून मराठी चित्रपट बघतील. आणि तिसरा पुढाकार अशा स्टोरी टेलर्सने घ्यावा ज्यांच्याकडे जेन्युइनली काहीतरी सांगायला आहे. वैताग आला त्या पांचट कॉमेड्या बघून, त्या पांचट टॅडेड जोक ऐकून आणि त्याहून कंटाळा लावते लंडन आणि स्कॉटलंड. नका रे दाखवू रे. एनिवेज गाईज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. इफ यू लाईक इट, सबस्क्राईब टू आवर चॅनल. इफ यू डोंट लाईक इट, सजेस्ट मी इन द कमेंट सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह. लय थकलोय मी, लेन्स कार्डला जायला विसरू नका. चष्मे बिष्मे दृष्टी वन साइड सरळ करा.